हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग. तर आज स्पेशल अशी पनीर रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सो मंडळी, आता कांदा भाजायला घेतलेला आहे. 3-4 मोठे कांदे इथे घेतलेले होते, जेणेकरून मला थोडी भाजी जरी संध्याकाळी राहिली तरी पुरून जाईल. इथे मुलांचा नाश्ताही सुरू होता. संडे असल्यामुळे पनीरचा बेत करायचं ठरवलं होतं. तर मिस्टरांनी 1.5 पाव इथे पनीर आणलेलं आहे. तर छान खोबरं असं इथे किसून घेतलेलं होतं. खूप सुंदर असं आता खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बेसनसुद्धा भाजलेलं आहे. बघा, आता इथे मी पूर्ण पनीरचे काप केलेले आहे. ते स्वच्छ धुवून घेत होती. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते छान असे तळून घ्यायचे. थोडा वेळ त्याचं पाणी निथळू द्यायचं, नाही तर तेलात टाकल्या एकदम ते अंगावर उडून जातं. तर बघा, ते छान असे मी थोडे खरपूस असे भाजून घेतलेले आहे. छान तळलेले आहे. हे एकदम जास्त लाल पण तळायचे नाही. तर इथे त्याचा जो मसाला काढलेला होता तो सगळा आता मिक्सरमधून काढून घेत आहे. तर बघा, आता इथे सगळी प्युरी केलेली होती. तर टोमॅटो घेतलेला आहे, त्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकलेली होती. त्यामुळे अशी हिरवा कलर असल्यामुळे त्याला छान आपल्या भाजीला कलर येतो. तेल तापायला ठेवलं होतं. पनीरचं जे तळलेलं तेल होतं त्यामध्येच आता मी इथे भाजी करून घेणार होती. लसण जिऱ्याची पेस्ट सुरुवातीला टाकलेली आहे. तेजपानाने लसण जिऱ्याची पेस्ट टाकली आहे. ती थोडी व्यवस्थित होऊन आली की त्यामध्ये जो कांदा आणि खोबऱ्याची आपण मसाला पेस्ट केलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा. छान लाल रंगावर इथपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा. खूप सुंदर त्याचा सुवास घरात दरवळतो. त्यानंतर जी कोथिंबीर आणि टोमॅटोची प्युरी केलेली आहे तीसुद्धा टाकून घ्यायची. त्यानंतर इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, त्यामुळे आपल्या भाजीला एकदम टेस्टी अशी चव येते. जे मसाले असतात ते सुद्धा घेतलेले होते इथे. आता तिखट वगैरे यामध्ये मी पनीर मसाला ॲड केलेला आहे, त्यामुळे आपल्या भाजीला एकदम छान अशी टेस्ट येईल. तर छान असं हे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून मसाला आपल्या तळायला लागणार नाही. तर आता इथे पूर्ण मिक्स करून घेणार होती. छान तेल सुटतपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं. थोड्या वेळात हे हलवून घ्यायचं, नाही तर मसाला तळायला लागून जातो. बघा, आपल्या इथे छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये मी पाणी सोडलेलं होतं. खूप जास्त ग्रेव्हीची भाजी करणार नव्हती, कारण आमच्याकडे अशी एकदम ग्रेव्हीची भाजी खात नाही. तर एका बाजूला छान असा जिरा राईस मी करणार होते. तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्येच तेजपान वगैरे टाकलेलं होतं. थोडं शहाजिरा आणि मिरी आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे. छान तडतडून झालं की त्यामध्येच पाणी सोडून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडं मीठसुद्धा टाकलेलं होतं. आमच्या घरात भात जास्त कोणी खात नसल्यामुळे आता आमच्या 1-2 मेंबर पुरताच इथे भात केलेला आहे. छान पाण्याला उकळी आणि त्यानंतर इथे तांदूळसुद्धा सोडून घेतले होते. नंतर आपल्या इकडे भाजीसुद्धा होत आलेली होती. तर आपण ऑलरेडी पनीर फ्राय केल्यामुळे ते छान असे शिजल्याच गेले होते. तर पनीर आतमध्ये भाजीमध्ये सोडून घेतले. त्यानंतर फक्त 5 मिनटं ही भाजी होऊ द्यायची. नंतर लगेच बंद करून द्यायची, नाहीतर पनीर एकदम नरम पडतात. बघा, आता इथे छान आपली भाजी तयार झालेली आहे. थंड झाली की ही भाजी पुन्हा घट्ट येते. तर अशा पद्धतीने आपली इथे भाजी रेडी झालेली आहे. वरून छान कोथिंबीर पेरून घेतलेली होती. खूप सुंदर आहे, टेस्टी भाजी झालेली होती असं मला वाटत होतं. घरात सुगंध खूप सुंदर येत होता. नंतर इथे भातसुद्धा आपल्या इथे रेडी झालेला आहे. भात पण एकदम टेस्टी झालेला होता. तर अशा पद्धतीने छान इथे आजचा बेत केलेला होता. कसा मंडळी वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा चॅनल बघितला असेल त्याबद्दल नक्की तुमचे धन्यवाद. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.